और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर कॅम्प 4 परिसरातील होली फॅमिली शाळेसमोर असलेल्या सुरभी पॅलेस इमारतीत राहणारे भारत साबळे यांच्यावर कौटुंबिक वादातून हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे। सुमारे आठवड्याभरापूर्वी भारत यांचे पत्नीसोबत भांडण झालं होतं। हे भांडण मिटवण्यासाठी त्यांची मेहुणी घरी आली होती, मात्र तिच्यासोबतही वाद झाला होता, जो घरगुती पातळीवर मिटवण्यात आला। मात्र या वादाचा राग मनात धरून मेहुणीचा पती दिलीप पाटील आणि त्याचे 2 साथीदार यांनी रात्री 12:30 वाजता धन्वंतरी हॉस्पिटलजवळील गल्लीत भारत यांना अडवलं। त्यांच्यावर लाकडी दांडक्याने हल्ला करून पाय, हात आणि पाठीत जबर मारहाण केली। या हल्ल्यात भारत साबळे यांना मोठ्या प्रमाणात मुकामार लागल्यामुळे त्यांना मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दिलीप पाटीलसह इतर 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। माझं नाव आहे भारत गोरख साबळे। मी राहायला सुरभी पॅलेसमध्ये आहे, हॉली फॅमिली शाळेसमोर आहे। काय घडलं त्याच्यावर? आमचे मागच्या रविवारी घरामध्ये नवरा बायकोचे भांडणं झालते, तर त्यांच्यामध्ये तिची आई, बहीण आणि तिची बहीण आलती मॅटर भांडणं सॉल्व करायला। त्याच्यामध्ये शिव्यागाळ्या वगैरे झाल्या, तर तिच्या बहिणीने मला पण शिव्या दिल्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही 2 दिवसांनी बोललो, मला पण काही नाही करायचं, तुम्ही पण काही नका करा, आम्हाला सॉल्व करायचं आहे भांडण। तर त्याच्या 2-3 दिवसानंतर तिने तिच्या नवऱ्याला फोन करून सांगितलं की तू माझ्याशी प्रेम करत असशील तर त्याला घेऊन ये माझ्यापाशी मारत मारत। आणि मग रात्री मी घरी चाललेलो माझ्या सुरभी पॅलेसला, तर त्यांनी मला पर्शन बारच्या इथं अडवलं, तिच्या नवऱ्याने पकडलं आणि 2 जणांनी मिळून मला मारलं। मला दांड्याने मारलं, पायावर, हातपायावर माझं फ्रॅक्चर झालेलं आहे आणि मुक्का मार लागलेला आहे मला। विठ्ठलवाडी पोलिसांनी काय कंप्लेंट घेतली? विठ्ठलवाडी पोलिसांनी कंप्लेंट घेतलेली, जॉब पण घेतला माझा, रात्री लिहून सगळं घेतलं त्यांनी लिहून। निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।